नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घरकुल योजनेबाबतीत म्हणजेच पी-एम आवास योजनेबाबतीत एक मोठी बातमी देणार आहोत. या योजनेमधील कागदपत्रांमध्ये त्यासोबतच निकषांमध्ये देखील काही बदल करण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच मागे 23 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात झालेल्या एका परिषदेत या घरकुल योजनेबाबतीत एक मोठी दिलासादायक बातमी देण्यात आलेली आहे. त्यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्र्यांनी देखील काही मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. आता याबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ सुरू करू. तरी मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळी सोबत देखील नक्की शेअर करा. महाराष्ट्रातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पी-एम आवास प्लस ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रासाठी तब्बल जवळपास 20 लाख नवीन घरांची घोषणा करण्यात आलेली आहे. तो 6,37,000 नवासी मकान पहले मिले और आज प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से देवेंद्र जी 13,29,678 मकान महाराष्ट्र को आवास प्लस योजना के अंतर्गत फिर से देने का काम किया जा रहा है। तो कुल मिला के एक ही साल में 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं। आज तक इतनी बड़ी संख्या में कभी किसी प्रदेश को किसी सरकार से गरीबों की इतने मकान नहीं मिले और लगभग 40,000 पीएम जनधन के अलग है। तो 20 लाख से ज्यादा मकान केवल एक वित्तीय वर्ष में महाराष्ट्र को मिलना महाराष्ट्र के प्रति मोदी जी के प्रेम को दर्शाता है, हमारे संकल्प को दर्शाता है कि कोई गरीब बिना पक्के मकान के नहीं रहेगा। ही योजना आपल्या देशातील गरीब आणि मध्यम वर्गांसाठी एक नवी आशा आहे, कारण की आता 20 लाख नवीन घरे या योजनेअंतर्गत मंजूर झाली आहेत. आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये झालेल्या शेतकरी सन्मान दिवस आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेत बोलत होते. आताच आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरांची निर्मिती सुरू केली. काही लोकांना चाव्या दिल्या, काही लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. आपण खरं म्हणजे 2011 साली जो काही एक सेन्सस झाला होता, त्या सोशिओ इकॉनॉमिक सेन्ससच्या आधारावर लाभार्थ्यांची निवड केली आणि त्यांना आपण घरकुल देत होतो. 2018 साली आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांनी, शिवराजी होते, आम्ही होतो, आम्ही सगळ्यांनी माननीय मोदीजींना विनंती केली की 2011चा हे जे काही सेन्सस आहे ते पूर्णपणे फॉल्टी आहे आणि याच्यामध्ये अनेक गरजूंना त्या ठिकाणी फायदा मिळालेला नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झालं आवास प्लसच्या नावाने आणि ज्यांची नावं यादीत नव्हती त्यांचंही रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि आवास प्लसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ऍडिशनल 26 लाखाची डिमांड ही त्या ठिकाणी तयार झाली, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता यांना घरं कशी द्यायची हा आमच्यासमोर प्रश्न होता. पर आज मैं अनाउंसमेंट नहीं करने वाला, हम अनाउंसमेंट आपके मुंह से सुनना चाहते हैं. पण मी आमच्या सगळ्या माध्यमांना सांगतो, आपण छोट्या छोट्या गोष्टीची ब्रेकिंग न्यूज करतो. ही ब्रेकिंग न्यूज आज आमचे शिवराज सिंग चौहान जी या ठिकाणी देणार आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्राला आज जी भेट शिवराजजींच्या आणि मोदीजींच्या माध्यमातून मिळते है, अनाउंसमेंट ते जरी करणार असले तरी मैं एडवांस में आपका आभार व्यक्त करता हूं और इतना ही कहना चाहता हूं, ये जो आप घोषणा करने वाले हैं ये न भूतो इस प्रकार की घोषणा है. एक साल में किसी एक राज्य को इतने घर आज तक कभी नहीं मिले, उतने घर जेवढे घर आज महाराष्ट्राला एका वर्षात माननीय आमचे शिवराज सिंग चौहान जी देत आहेत. देशातल्या कुठल्या राज्यांना, अनेक राज्यांना तर 5 वर्षात मिळून जेवढी घरं मिळाली तेवढ्या घरांची अनाउन्समेंट एका वर्षाकरता म्हणजे एका वर्षाचं टार्गेट हे आपल्याला आता या ठिकाणी शिवराजजी देत आहेत. त्यासोबतच राज्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील या पी-एम आवास प्लस योजनेबाबतीत एक मोठी घोषणा केली आहे. या घरकुल योजनेबाबतीत म्हणजेच पी-एम आवास प्लस योजनेबाबतीत काही मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवे सरकार सत्तेत येताच केंद्र सरकारकडून आता राज्याला एक मोठा गिफ्ट मिळालेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख नवीन घरांची उभारणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत नवीन घरे बांधण्यावर त्यासोबतच वीज, पाणी पुरवठा, स्वच्छता सुविधा यासारख्या मूलभूत गरजा देखील सुनिश्चित केल्या जातील, जेणेकरून लाभार्थ्यांना दर्जेदार जीवनमान मिळू शकेल. ही घरे
विशेषतः ग्रामीण भागांमध्ये बांधली जातील. सरकारने ही योजना गरजूंना आपले पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी तयार केली गेली आहे. मागे 23 डिसेंबर 2024 रोजी पुण्यामध्ये झालेल्या शेतकरी सन्मान दिवस आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेत महाराष्ट्रातील जनतेसाठी सरकारकडून एक गिफ्ट देण्यात आलेला आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक मोठी भेट देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हणजेच घरकुल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. या घोषणांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की पात्र ग्रामीण कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे बांधून देण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी ही योजना आणखीन 5 वर्षे म्हणजेच मार्च 2029 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी हक्काचे घर उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना विकासाचे नवे दार उघडणार आहे. आता या योजनेसाठी काही निकष आहेत, तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया. नंबर 1, अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असावा. नंबर 2, अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्ष असावे, म्हणजेच लाभार्थी हा कमीत कमी महाराष्ट्रात 15 वर्ष रहिवासी असणे आवश्यक आहे. नंबर 3, अर्जदाराचे स्वतःचे किंवा त्याच्या कुटुंबियाचे मालकीचे महाराष्ट्र राज्यात घर नसावे. नंबर 4, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1,80,000हून कमी असावे. मात्र या योजनेअंतर्गत सध्या वार्षिक उत्पन्नाची अट ही 1,20,000 रुपये आहे. मात्र केंद्रीय कृषी मंत्री यांनी भाषणात ही अट शिथिल करण्याची माहिती दिली होती. आता दर महिन्याला 15,000 रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंब देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतील. या अगोदर फक्त 10,000 रुपये उत्पन्न असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र होते. नंबर 5, अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी किंवा स्वतःच्या जागेवर असणारे कच्चे घर पाडून त्या जागेवर नवीन घर बांधता येईल. नंबर 6, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात अन्य कुठेही सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नंबर 7, एकदा या योजनेचा लाभ घेतल्यास अर्जदाराला इतर कुठल्याही आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही. नंबर 8, या योजनेअंतर्गत अगोदर ज्या लाभार्थ्यांकडे दुचाकी असल्यास त्यांना देखील लाभ मिळत नव्हता. मात्र आता या योजनेच्या निकष शिथिल झाल्यामुळे आता दुचाकी असलेले लाभार्थी देखील या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतील. त्याबरोबरच टेलिफोन असलेल्या लाभार्थ्यांना देखील या अगोदर लाभ मिळत नव्हता. मात्र आता ही अट देखील काढून टाकण्यात आलेली आहे. कई लोगों ने बताया कि पहले अपात्रता की श्रेणी में अगर किसी के पास टेलीफोन हो या 2 व्हीलर हो तो मकान पीएम आवास योजना की योजना में वो अपात्र हो जाता था, जिनको नहीं दिया जा सकता क्योंकि इनके पास तो 2 व्हीलर है. अब 2 व्हीलर बात कर सभी के पास है, कोई बिना 2 व्हीलर के रह सकता है क्या? आमतौर पर सबके पास 2 व्हीलर है और वैसे में अगर कट गया तो कई के नाम कट जाएंगे. और इसलिए यह तय किया है कि जिनके पास 2 व्हीलर और टेलीफोन होगा उनको भी प्रधानमंत्री आवास योजना के मकान दिए जाएंगे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय लागतील ते पाहूया. नंबर 1, 7/12 उतारा. नंबर 2, ग्रामपंचायत उतारा किंवा पंचायत समितीमधील मालमत्ता नोंद. आता नंबर 3, मालमत्ता प्रमाणपत्र. नंबर 4, जातीचे प्रमाणपत्र. नंबर 5, रेशन कार्ड. नंबर 6, आधार कार्ड. नंबर 7, निवडणूक ओळखपत्र. नंबर 8, लाईट बिल. नंबर 9, मनरेगा जॉब कार्ड. नंबर 10, अर्जदाराचे बँक खाते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डासोबत लिंक असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत फक्त घरेच बांधली जाणार नाहीत, तर त्या घरांभोवती सर्व सुविधा पुरविल्या जातील. यामध्ये घराला वीज कनेक्शन, शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता सुविधा आणि चांगले रस्ते उपलब्ध देखील करून दिले जातील. त्याबरोबरच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात सांगितल्याप्रमाणे या पीएम आवास योजनेतील घरांवर सोलर पॅनल देखील बसविण्यात येणार आहेत. आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो, मोदी आवास योजना असो, जनमन आवास योजना असो, शबरी आवास योजना असो, रमाई आवास योजना असो, आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील
या सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे. म्हणजेच आता या घरकुल योजनेअंतर्गत सोलर पॅनल्स बसविण्यात येणार आहेत. यामुळे या घरकुल योजनेत अंतर्गत बांधलेल्या घरांवर लाईट बिल देखील येणार नाही. त्याबरोबरच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे. ते म्हणजे या आवास प्लस योजनेव्यतिरिक्त आता आणखीन एकदा सर्वे केले जाईल आणि जितके देखील लाभार्थी या सर्वेमध्ये पात्र असतील त्यांना देखील PM आवास योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ दिला जाईल. एक बार आवास प्लस के मकानों के अलावा एक बार फिर से सर्वे किया जाएगा और उस सर्वे में जितने नाम छूट गए गरीबों के जिनके आवास प्लस में नहीं थे, उन सबके नाम प्रधानमंत्री आवास योजना में जोड़े जाएंगे, ताकि कोई गरीब ना रहे बिना मकान के.